नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील आपल्या स्वप्न माझे वर्धेचे या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण टॉपिकवर चर्चा करणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे की युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन कशा पद्धतीने झालं। मित्रांनो, सुरुवातीला युरोपियन लोक हे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी यायचे। युरोपियन लोकांसाठी भारत ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बाजारपेठ होती, म्हणून युरोपियन लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी यायचे। 1498 ला युरोपियन व्यक्ती भारतामध्ये आला, त्याचं नाव होतं वास्को डी गामा। हा जलमार्गाने भारतामध्ये आला आणि जलमार्गाने भारतामध्ये आला 1498 ला, आणि खऱ्या अर्थाने तेव्हा युरोपियन लोकांचं भारतात आगमन झालं आणि युरोपियन लोकांनी भारताशी व्यापार करायची सुरुवात केली। मग त्याच्यापूर्वी युरोपियन लोक भारतामध्ये येत नव्हते का? युरोपियन लोक त्याच्याही आधी भारतामध्ये येत होते बरं का, त्याच्याही आधी भारतामध्ये येत होते, पण ते जलमार्गाने न येता ते खुष्कीच्या मार्गाने यायचे। खुष्कीच्या मार्गाने यायचे म्हणजे भूमार्गाने यायचे, भूमार्गाने यायचे म्हणजे ते जमिनीच्या मार्गाने यायचे भारताशी व्यापार करण्यासाठी। परंतु हा एकमेव मार्ग त्यांचा बंद पडला आणि हा एकमेव मार्ग बंद पडल्यामुळे त्यांना आता जलमार्ग शोधणं गरजेचं होतं, कारण भारत ही सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ होती आणि भारत त्यांना शोधणं गरजेचं होतं। म्हणून युरोप खंडामध्ये भारत शोधण्याच्या मोहिमा सुरू झाल्या आणि मोहिमांमध्ये बरेचसे लोक सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं वास्को डी गामाने 1498 ला भारत शोधला। जलमार्गाने तो भारतामध्ये आला। वास्को डी गामा पहिला युरोपियन व्यक्ती भारतामध्ये आला। जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं की भारतामध्ये येणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोणता, त्याचं नाव होतं वास्को डी गामा। तो भारतात आला होता 20 मे 1498। भारतामध्ये आल्यानंतर कालिकत नावाच्या बंदरावरती तो आला। भारतामध्ये पहिले पाऊल ठेवून होते त्यांनी कालिकत नावाच्या बंदरावरती। त्याने आफ्रिका खंडाला म्हणजे आफ्रिका खंडाचं जे काही दक्षिण टोक आहे त्याला केप ऑफ गुड होप असं म्हटलं जातं। मग ते आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला त्याने वळसा दिला आणि ते क्रॉस केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो भारतामध्ये आला आणि जलमार्गाचा शोध लागला। युरोपियन लोकांना भारत सापडला आणि युरोपियन लोक भारतामध्ये आले आणि ते भारताशी व्यापार करू लागले। मग भारताशी व्यापार करत असताना त्यांनी अनेक कंपन्या भारतामध्ये स्थापन केलेल्या आहेत, अनेक कंपन्या भारतामध्ये त्यांनी निर्माण केल्या। मग त्या कंपन्या आल्या कशा आणि कंपन्या भारतातून गेल्या कशा, प्रत्येक कंपनीचं कामकाज आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। मग आपल्याला मित्रांनो बऱ्याचशा कंपन्या माहिती आहेत, मग त्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जी काही कंपनी आहे, ही कंपनीचं नाव सगळ्यांनाच माहिती असेल, कारण ही जी काही कंपनी आहे ही प्रसिद्ध अशी कंपनी आहे। व्यापार तिने केलाच, परंतु व्यापारासोबत तिने भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि भारतामध्ये वर्चस्व निर्माण केलं आणि जवळजवळ 150 अधिक वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं। मग ज्या काही युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या त्या युरोपियन कंपन्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग मित्रांनो प्रश्न पडतो की सर युरोपियन कंपन्या म्हणायचं कशाला? मी मगाशीच सांगितलं की युरोप लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी यायचे आणि व्यापार करण्यासाठी त्यांनी ज्या काही भारतामध्ये कंपन्या स्थापन केलेल्या आहेत त्या कंपन्यांना युरोपियन कंपन्या असं म्हणतात। एकदम सोप्या भाषेत अजून सांगायचं म्हटलं म्हणजे युरोपियन लोकांनी ज्या काही भारतामध्ये कंपन्या निर्माण केल्या त्या कंपन्यांना म्हणतो आपण युरोपियन कंपन्या। मग मागे एक प्रश्न विचारला होता मला की सर युरोपियन लोक म्हणायचं कशाला किंवा कोणते लोकांना युरोपियन लोक म्हणतात? त्याचं साधं आणि सरळ उत्तर असं आहे मित्रांनो, जे लोक युरोप खंडामध्ये राहतात त्या लोकांना युरोपियन लोक असं म्हणतात आणि ते युरोपियन लोक भारतामध्ये आले होते व्यापार करण्यासाठी। कालांतराने भारताच्या राजकारणामध्ये त्यांनी हस्तक्षेप घ्यायला सुरुवात केली। मग त्याच्यामध्ये फ्रेंच असेल आणि इंग्रज असतील यांनी भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप घ्यायला सुरुवात केली। कालांतराने यांच्यामध्ये भांडणे सुद्धा झाल्या, याचंही आपण बघितलं होतं। कर्नाटक युद्ध शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष कशा पद्धतीने झाला यावर आपण सविस्तर माहिती बघितलेली होती। आपल्याला त्या टॉपिकवर चर्चा करायची नाही। आज आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या कशा, भारतामध्ये स्थापन झाल्या कशा, त्यांनी कार्यकाळ काय केलं, काम काय केलं आणि त्याच्यानंतर त्या युरोपियन कंपन्या भारतातून गेल्या कशा यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मग मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला बघायची आहे की युरोपियन कंपन्यांचा भारतामध्ये येण्याचा क्रम आणि जाण्याचा क्रम बघू आणि त्याच्यानंतर सविस्तर माहिती आपण कंपनीची बघणार आहोत। मग मित्रांनो बऱ्याच आपल्याला प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात की भारतामध्ये येणारी पहिली युरोपियन कंपनी कोणती? तिचं नाव आहे पोर्तुगाल ईस्ट इंडिया कंपनी। त्या कंपनीचं नाव आहे पोर्तुगाल ईस्ट इंडिया कंपनी। ती भारतामध्ये आली होती 1498 ला। भारतामध्ये येणारा पहिला पोर्तुगाल व्यक्ती कोणता किंवा युरोपियन व्यक्ती कोणता? त्याचं नाव होतं वास्को डी गामा। हा पोर्तुगाल देशाचा नागरिक होता, तो भारतामध्ये पहिला आला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 1498 नंतर कंपनी भारतामध्ये आली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी। आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली कशी याची आपण सविस्तर माहिती बघणारच आहोत, पण थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे 1498 नंतर याच्यानंतर म्हणजे वास्को डी गामा नंतर जो काही दुसरा युरोपियन व्यक्ती भारतामध्ये आला, ब्रिटिश व्यक्ती भारतामध्ये आला त्याचं नाव होतं जॉर्ज मेल्डन हॉल।
हा ब्रिटिश व्यक्ती होता. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जॉर्ज मिल्टन हॉल. जॉर्ज मिल्टन हॉल हा भारतामध्ये येणारा पहिला ब्रिटिश व्यक्ती होता. तो आला होता भारतामध्ये 1599 ला. मग 1599 ला तो भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर भारतीय लोकांचा त्याने अभ्यास केला आणि भारतीय लोकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनीही विचार केला की आता हे आपल्याला भारताशी व्यापार करायचा आहे आणि भारतामध्ये कंपनी निर्माण करायची, कंपनी स्थापन करायची. मग कंपनी स्थापन करण्यासाठी राणीची परवानगी घेण्यासाठी तो परत इंग्लंडला गेला. राणीची परवानगी घेतली. 24 सदस्यांची त्यांनी समिती केली. त्या समितीचं नाव होतं लॉर्ड मेंबर समिती. लॉर्ड मेंबर समितीच्या माध्यमातून त्यांनी त्या राणीकडनं परवानगी घेतली आणि भारतामध्ये कंपनी स्थापन केली होती 31 डिसेंबर 1599 म्हणजे अर्थात 1600 मध्ये कंपनी स्थापन केली. की त्या कंपनीचं नामकरण करण्यात आलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे मित्रांनो, जी भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती इंग्लंडमध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणून ओळखली जात होती आणि खऱ्या अर्थाने तिचीच ब्रँच भारतामध्ये निर्माण केली आणि भारतामध्ये नामकरण करण्यात आलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ती कंपनी भारतामध्ये स्थापन झाली होती 1600 मध्ये म्हणजे 31 डिसेंबर 1599 अर्थात 1600 मध्ये. मग त्याच्यानंतर डच कंपनी भारतामध्ये आले म्हणजे डच व्यक्ती भारतामध्ये आले. मग भारतामध्ये येणारा पहिला डच व्यक्ती कोणता? त्याचं नाव आहे कार्नेलियम डी हॅडन्सन. नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. कार्नेलियम डी हॅडन्सन हा भारतामध्ये येणारा डच व्यक्ती पहिला. तो 1602 मध्ये त्यांनी कंपनी स्थापन केली. कंपनीचं नाव आहे डच ईस्ट इंडिया कंपनी. त्याच्यानंतर 1616 मध्ये कंपनी स्थापन झाली डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी 1616 मध्ये. त्याच्यानंतर फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली 1664 मध्ये आणि स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली 1731 मध्ये. या कंपन्यांचा क्रम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिली कंपनी भारतात आली पोर्तुगाल ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी आणि स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी. हे नाव तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या कंपन्या भारतामध्ये येण्याचा हा क्रम आहे. मग आता हा क्रम लक्षात ठेवायचा कसा? एवढी नावं पाठ करायची नाहीये, फक्त त्याचा एक शॉर्ट फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. PBDDPS. आता PBDDPS म्हणजे नेमकं काय? आता हा जो सुरुवातीचा P आहे हा P म्हणजे नेमकं काय? पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. त्याच्यानंतर B म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. हा D म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी. नंतरचा D म्हणजे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी. त्याच्यानंतर P म्हणजे फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्यानंतर S म्हणजे स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी. हा शॉर्ट फॉर्म आहे. हा जरी लक्षात ठेवला तरी आपल्या कंपन्या लक्षात राहतात. शॉर्ट फॉर्म असा आहे आपला PBDDPS. त्याच्यानंतर हा कंपनी येण्याचा क्रम होता आणि त्याच्यानंतर भारतातनं कंपन्या गेल्या कशा म्हणजे भारतातनं आधी जाणारी पहिली कंपनी कोणती, दुसरी कंपनी कोणती, हा क्रम आपल्याला बघायचा आहे. मग मित्रांनो भारतातनं पहिली जाणारी जी कंपनी आहे बघा इथे म्हटलंय भारतातून परत जाणाऱ्या कंपन्यांचा क्रम. मग भारतातून जी काही पहिली कंपनी परत गेलेली आहे ती कंपनी गेलेली आहे डच ईस्ट इंडिया कंपनी, जी भारतातनं 1759 साली गेलेली आहे. त्याच्यानंतर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातनं गेलेली आहे 1845 मध्ये. त्याच्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातनं गेली आहे 1947 मध्ये. बघा 150 वर्ष गुलामगिरीमध्ये जगणारा भारत 1947 ला स्वतंत्र झाला आणि 1900 स्वतंत्र झाला, ब्रिटिशांनी भारत सोडला आणि खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातनं गेली 1947 ला. तारीख होती भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला आणि खऱ्या अर्थानं तेव्हा कंपनी भारतातनं गेली 1947 ला. मग 1947 ला फक्त ब्रिटिश लोक भारतातनं गेले, परंतु युरोपियन कंपनी अजून सुद्धा भारतामध्ये कार्य करत होते, व्यापार करत होत्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल की फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी की जे भारतातनं गेले 1956 ला. ही पोर्तुगाल कंपनी, ही फ्रान्स कंपनी. फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी भारतातनं गेली 1956 ला आणि त्याच्यानंतर कंपनी गेलेली आहे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, ती गेलेली 1961 ला. बघा पोर्तुगीज कंपनी विषयी जर आपण विचार केला तर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती 1498 ला आणि भारतातनं ती गेलेली 1961 ला. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सर्वाधिक जास्त काळ राज्य करणारी, सर्वाधिक जास्त काळ व्यापार करणारी कंपनी जर कोणती असेल तर ती आहे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, जी भारतामध्ये आली होती 1498 ला आणि भारतातून ती परत गेली 1961 ला. हा कंपन्यांचा येण्याचा क्रम आहे आणि हा कंपन्या जाण्याचा क्रम आहे. मग कंपन्या येण्याचा क्रमची स्ट्रिक आपण बघितली PBDDPS. मग आता कंपन्या जाण्याचा क्रम त्याची जी काही स्ट्रिक आहे ती अत्यंत सोपी, ती म्हणजे DDBPP. आता बघा सुरुवातीचे हे दोन DD कॉमन आहेत, नंतरचे दोन PP कॉमन आहेत, मध्ये फक्त आहे तुमचा B.
मग याला असं लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे 2 डी, त्याच्यानंतर पी आणि त्याच्यानंतर पीपी. मग आता हा सुरुवातीचा डी म्हणजे काय, डच ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्यानंतर डी म्हणजे काय, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी, बी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, पी म्हणजे फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचा पी म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या कंपन्यांवरून बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला जोड्या जुळवा म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा योग्य क्रम लावा म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग जोड्या लावामध्ये कसा प्रश्न विचारला जाईल, समजा कंपन्या येण्याचा क्रम जर प्रश्न विचारायचं म्हटलं तर कसं विचारलं जाईल, एका कॉलम मध्ये तुम्हाला सनावड्या दिल्या जातील आणि दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला कंपनीची नावं दिली जातील आणि त्या ठिकाणी योग्य जोड्या जुळवा असं म्हटलं जाईल. तर तेव्हा तुम्हाला हे सनावड्या सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. कंपन्या भारतामध्ये येण्याचा क्रम आणि कंपन्या भारतातून जाण्याचा क्रम यावर आपण माहिती बघितली. आता आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी विषयी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती बघायची, डच ईस्ट इंडिया कंपनी विषयी, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी आणि स्वीडन ईस्ट इंडिया कंपनी, या 6 कंपन्यांचं सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे. मित्रांनो, अशा अनेक कंपन्या भारतामध्ये आल्या, जवळजवळ 120 कंपन्या भारतामध्ये आल्या, परंतु जे काही अभ्यासाचे जे काही परीक्षेचे दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहेत त्यावरच आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी महत्त्वाची आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी महत्त्वाची आहे आणि ह्या ज्या काही 3 कंपन्या आहेत ह्या पण महत्त्वाच्या आहेत, परंतु यांच्यापेक्षा एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. म्हणून याच्यावरती काही जास्त माहिती न पाहता फक्त आपण याच्या वसाहती बघू, स्थापन कशा झाल्या, कधी झाल्या, कोणत्या देशाच्या कंपन्या आहेत, कधी आल्या कधी गेल्या, यावर थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. परंतु ह्या ज्या काही सुरुवातीच्या 3 कंपन्या आहेत याची आपण डिटेल्स माहिती बघणार आहोत. आणि पहिली कंपनी आपण बघूया पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, जी भारतामध्ये आली 1498 ला. यावर आपण पहिली कंपनी आपण बघणार आहोत की पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. आता पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी मी तुम्हाला सांगितलं, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली होती 1498 ला. पहिला युरोपियन व्यक्ती भारतात आला किंवा पहिला व्यापारी भारतामध्ये आला, पोर्तुगीज देशाचा नागरिक, किंवा पहिला युरोपियन व्यक्ती भारतामध्ये आला किंवा पहिला युरोपियन व्यापारी भारतामध्ये आला, त्याचं नाव होतं वास्को डी गामा. वास्को डी गामा भारतामध्ये आला 1498 ला. कालिकत नावाच्या बंदरावरती तिने पहिलं पाऊल ठेवलं. त्याच्यानंतर भारतामध्ये तिने व्यापार करायला सुरुवात केली, भारतामध्ये कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचं नाव ही पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी निर्माण केली होती या पहिल्या व्यापाऱ्याने. त्याचं नाव होतं वास्को डी गामा. वास्को द गामा पण म्हटलं जातं, वास्को डी गामा बी म्हटलं जातं, तरी एक असे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर मित्रांनो कंपनी भारतामध्ये स्थापन झाली. कंपनी भारतामध्ये स्थापन केल्यानंतर कंपनी भारतामध्ये चांगल्या पद्धतीने व्यापार करू लागली. मग व्यापार करू लागले त्याच्यानंतर त्यांनी 1503 मध्ये पहिली वसाहत स्थापन केली कोचिंग या ठिकाणी. हे लक्षात ठेवायचं आहे, हा महत्वाचा पॉईंट आहे की 1503 मध्ये पोर्तुगीजांची पहिली वसाहत स्थापन केली ती कोचिंग या ठिकाणी. मित्रांनो, पहिला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की वसाहत म्हणजे नेमकं काय. आता वसाहत म्हणजे नेमकं काय, अशा वसाहतीच्या अनेक व्याख्या सांगितल्या जातात. वसाहत एक वेगळे आणि वसाहतवाद वेगळे, अशा अनेक व्याख्या सांगितल्या जातात वसाहतीच्या. मग वसाहत म्हणजे नेमकं काय, एकदम सोप्यात सांगायचं म्हटलं का, वसाहत म्हणजे अशी जागा की आता कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये व्यापार विस्तार करते. मग कंपनीची काही जे काही साधन सामग्री आहे, जे काही ठेवण्यासाठी आपल्या हक्काची जी जागा ज्या राज्यामध्ये असेल, ज्या देशामध्ये असेल, त्या ठिकाणी निर्माण केली जाते, त्याला वसाहत असं म्हणतात. समजतंय का तुम्हाला. वसाहत म्हणजे नेमकं काय, कंपनीचं जे काही वाढलेलं व्यापार विस्तार म्हणजे विस्तार जो काय आहे त्या विस्तारासाठी लागणारी जी काही आपल्या हक्काची मालकीची जी जागा आहे त्या जागेवर आपला ताबा मिळवणं म्हणजे त्याला वसाहत म्हटलं जातं. आणि त्यांची जी काही पहिली वसाहत होती पोर्तुगीजांची ती होती कोचिन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, कोचिन ही पहिली त्यांची वसाहत होती. मग त्याच्यानंतर आणि भारत सुद्धा ही मोठी वसाहतच होती बरं का, ब्रिटिशांसाठी असेल किंवा युरोपियन व्यक्तींसाठी असेल. युरोपियन व्यक्तींसाठी ही भारत ही फार महत्वाची वसाहत होती, हे पण एक लक्षात ठेवायचं. जर असं विचारलं की युरोपियन लोकांसाठी सगळ्यात मोठी वसाहत कोणती, मग तुम्हाला देशाची नावं दिली जातील, तर भारत ही सगळ्यात महत्वाची वसाहत त्यांच्यासाठी होती. मग त्याच्यानंतर 1503 मध्ये त्यांनी कोचिंग या ठिकाणी पहिली वसाहत स्थापन केली. 1505 मध्ये त्यांचा पहिला गव्हर्नर भारतामध्ये आला, त्याचं नाव होतं फ्रान्सिस डी अल्मेडा. फ्रान्सिस डी अल्मेडा हा पहिला भारतामध्ये येणारा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता की जो आला होता भारतामध्ये 1505 मध्ये. मी आता गव्हर्नर जनरल हे चॅप्टर शिकवत असताना तो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला आहे अपलोड केलेला आहे. मग जेव्हा गव्हर्नर जनरल शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की गव्हर्नर म्हणायचं कशाला, कंपनीचं कार्यकाळ बघण्यासाठी त्या देशाचा एखादा व्यक्ती भारतामध्ये यायचा आणि कंपनीचं कामकाज पाहण्यासाठी जो व्यक्ती भारतामध्ये यायचा त्या व्यक्तीला आपण गव्हर्नर असं म्हटलं होतं. त्या व्यक्तीला आपण गव्हर्नर म्हटलं होतं. मग त्याच्यामध्ये सांगितलंय की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, गव्हर्नर. त्याच्यानंतर कालांतराने तो गव्हर्नर जनरल झाला. गव्हर्नर जनरल कालांतराने तो भारताचा
गव्हर्नर जनरल झाला, भारताचा गव्हर्नर जनरल, नंतर तो भारताचा व्हाईसरॉय झाला, स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल झाला, राष्ट्रपती पद कशा पद्धतीने निर्माण झालं होतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नरच्या सांगितलेल्या आहेत. परंतु आता या ठिकाणी कंपनीचा पहिला गव्हर्नर आपण पाहतोय, तो बंगाल प्रांताचा गव्हर्नर, तो वेगळा आहे, हे वेगळं आहे. मग पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर भारतात आला, तो आला होता 1505 मध्ये. तर 1509 हा त्याचा कार्यकाळ आहे, 1505 ते 1509. त्याचं नाव होतं फ्रान्सिस डी अल्मेडा. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा गव्हर्नर भारतामध्ये आला, तो आला होता 1510 ते 1528. सर्वाधिक जास्त काळ हा गव्हर्नर राहिला आहे, 1510 ते 1528. दुसरा होता, त्याचं नाव होतं अल्बुर्कर. या अल्बुर्करने काय केलं मित्रांनो, जे गोवा प्रांत होतं भारतामधलं, ते गोवा प्रांत त्यांनी जिंकून घेतलं आणि त्या कंपनीला ते मिळवून दिलं. मग गोवा प्रांत त्याला जिंकून दिलं, कंपनीला गोवा प्रांत आता भेटलं, कंपनीचा परत व्यापार विस्तार वाढायला सुरुवात झाली. म्हणून या अल्बुर्करला पोर्तुगीज सत्तेचा जनक असं म्हटलं जातं. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं की पोर्तुगीज सत्तेचा जनक कोणास म्हणतात, तर तो आहे, त्याचं नाव आहे अल्बुर्कर. की अल्बुर्करने गोवा प्रांत जिंकून घेतलं आणि गोवा प्रांत जिंकल्यामुळे कंपनीचा व्यापार विस्तार मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात केली, म्हणून याला पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हटलं जातं. भारतातला पोर्तुगीज सत्तेचा जनक कोण आहे? अल्बुर्कर आहे. त्याच्यानंतर 1556 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये पहिला छाप कारखाना सुरू केला. हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. जर तुम्हाला असं विचारलं की पहिला छाप कारखाना कोणी सुरू केला, तर तो पोर्तुगीजांनी सुरू केलेला आहे गोवामध्ये 1556 मध्ये. मग पोर्तुगीज सत्तेचा जनक मी तुम्हाला म्हटलं होतं अल्बुर्कर केला म्हटलं जातं. एवढं तुम्हाला पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहित असणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली होती 1498 ला. भारतामध्ये येणारा पहिला पोर्तुगीज व्यक्ती, त्याचं नाव होतं वास्को डी गामा. वास्को डी गामाने कंपनी भारतामध्ये स्थापन केली. कंपनी भारतामध्ये स्थापन केली, कंपनी चांगल्या पद्धतीनं व्यापार करू लागली आणि त्याचं वर्चस्व वाढायला सुरुवात झाली. त्यांनी पहिली वसाहत स्थापन केली होती कोचिंग या ठिकाणी. कंपनीचं कार्यकाळ पाहण्यासाठी, कंपनीचं काम पाहण्यासाठी, कंपनी भारताशी कशा पद्धतीने व्यापार करते हे पाहण्यासाठी त्यांचा पहिला गव्हर्नर भारतात आला. तो आला होता भारतामध्ये आला होता तो 1505 ला. पहिला व्यक्ती भारतामध्ये आला, पहिला गव्हर्नर, त्याचं नाव होते फ्रान्सिस डी अल्मेडा. त्याच्यानंतर दुसरा गव्हर्नर भारतात आला, त्याचं नाव आहे अल्बुर्कर. या अल्बुर्करने गोवा प्रांत जिंकून घेतलं. गोवा प्रांत जिंकल्यामुळे कंपनीला त्याचा फायदा झाला आणि कंपनीला फायदा झाला, कंपनीचा व्यापार विस्तार वाढायला सुरुवात झाली. म्हणून अल्बुर्करला भारतामधला पोर्तुगीज सत्तेचा जनक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी 1556 मध्ये गोवा या ठिकाणी पहिला छाप कारखाना सुरू केलेला आहे. एवढं तुम्हाला पोर्तुगीजांविषयी माहित असणं गरजेचं आहे. कंपनी भारतामध्ये आली ती 1498 ला आणि कंपनी भारतातनं परत गेलेली आहे. कंपनी भारतातनं परत गेलेली आहे तुमची 1961 ला. सर्वाधिक जास्त काळ राज्य करणारी किंवा व्यापार करणारी जी कंपनी असेल तर ते आहे तुमची पोर्तुगाल ईस्ट इंडिया कंपनी. एवढ्याविषयी तुम्हाला पोर्तुगाल ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण ज्या काही सविस्तर कंपन्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, याच्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली कशी, कंपनी भारतातनं गेली कशी, त्यांनी वसाहती कशा स्थापन केल्या, त्याच्यानंतर भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप घ्यायला सुरुवात कशी केली, त्याच्यानंतर 1857च्या उठावामध्ये एवढा मोठा प्रचंड आपण उठाव जो काही ब्रिटिशांच्या विरोधात केला, कारण का कंपनीने जे चुकीची धोरण लावली होती त्यांना विरोध करण्यासाठी आपण तो उठाव उठवला. मग त्यांचं ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी आपण तो उठाव उठवलेला आहे. मग कशा पद्धतीने त्यांनी व्यापार केला, कशा पद्धतीने चुकीचे धोरण या कंपनीने भारतावरती अवलंबली, अशा सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तो आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये करायचा आहे. म्हणून जे काही पुढचं लेक्चर आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे. म्हणून पुढच्या लेक्चरची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हीच आता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. तुम्हाला लाल रंगाचा सबस्क्राइब नावाचं बटन दिसतंय, त्या सबस्क्राइब नावाच्या बटनावरती क्लिक करा आणि शेजारचे जे काही बेल आयकॉन दिसतंय त्यावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला पुढचं लेक्चर्स पाहता येईल. म्हणून मित्रांनो, पुढचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार, म्हणून कोणीही स्किप करू नका. तोपर्यंत आपण थांबूया. जय हिंद.